हबक्कुक 3 अध्याय और इसका 1, 2, 3 इस वचन पर मनन करेंगे. आणि ह्या वचनावर आम्ही मनन करणार आहोत. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो मज बरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. हा दृष्टांत लिहून काढ. ये दृष्टांत लिख ले. पाट्यांवर ठळक लिही. पाट्यांवर ठळक लिही. म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे. यहाँ पे परमेश्वर ने एक दर्शन की बात की है. या ठिकाणी परमेश्वर एका दर्शनाविषयी बोलत आहे. और वो कहता है कि हमारे पास में एक अगवे एक लीडर के पास में एक दर्शन होना चाहिए. आणि तो म्हणतो की एक सेवकाकडे एका पुढाऱ्याकडे एक दर्शन असायला हवा. और अगर दर्शन नहीं है हमारे पास में, आणि जर दर्शन नाही आहे आमच्याकडं, तो फिर जो सेवक है या कोई भी लीडर है वो यहाँ वहाँ दौड़ने लगता है. तर मग जो सेवक आहे आणि जो पुढारी आहे तो इकडे तिकडे पळू लागतो. झगड़े करने के लिए शुरू हो जाते हैं. आणि मग भांडण करण्यासाठी सुरुवात होते अगर दर्शन नहीं है. आणि जर दर्शन नाहीये तर. इसलिए हमारे जीवन के अंदर एज ए लीडर हम एक दर्शन को साथ लेकर चले. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये एज अ लीडर म्हणून, पुढारी म्हणून आम्हाला एक दर्शन असायला पाहिजे. बहुत लोगों के जीवन के अंदर दर्शन नहीं होता. आणि खूप लोकांच्या जीवनामध्ये दर्शन नसतं. दर्शन नहीं है इसलिए उनका नाश होता है. आणि दर्शन नाहीये म्हणून त्यांचा नाश होते. इसलिए दर्शन नहीं है उनके पास में, एक गोल नहीं है उनके पास में, एक ध्येय नहीं है उनके पास में, इसलिए उनके जीवन में वो इधर उधर दौड़ने लगते हैं. आणि त्यांच्याकडे ध्येय नाहीये, दर्शन नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे ध्येय नसल्या कारणाने ते इकडे तिकडे फिरत आहेत. उनको समझ में नहीं आता है कि हम क्या कर रहे हैं. आणि त्यांना समजत नाहीये ते काय करत आहे. उनको लगता है कि मैं प्रभु की सेवा कर रहा हूँ. आणि त्यांना असं वाटत आहे की आम्ही प्रभूची सेवा करत आहे, मैं महान सेवा कर रहा हूँ. आणि मी महान सेवा करत आहे. लेकिन उनको पता ही नहीं होता कि वो क्या कर रहे हैं. पण त्यांना माहितच नाही की ते काय करत आहे. मेरे सामने अच्छे अच्छे उदाहरण है. आणि माझ्या समोर चांगले चांगले उदाहरण आहेत. आज दोपहर में मैंने उसका अनुभव लिया. आणि आजच्या दुपारीच मी त्या गोष्टींचा अनुभव घेतला. अगर दर्शन नहीं होगा, आणि जर आमच्याकडे दर्शन नाहीये, तो उतावली करते हैं झगड़े करने के लिए. आणि मग आम्ही भांडण करण्यासाठी उतरतो. आपको और मेरा काम झगड़ा करना नहीं है. तुमचं आणि माझं काम भांडण करणं नाहीये. आपको अगर आपके पास मेरे पास में दर्शन है ना, जर तुमच्याकडे आणि माझ्याकडे दर्शन आहे ना, एक ध्येय है ना हमारे पास में, ध्येय आहे ना, तो कभी वो सेवक झगड़ा नहीं करेगा. तर आम्ही कधी भांडण करणार नाही, कभी उतावली नहीं करेगा. आणि कधी उतावळे करणार नाही. क्योंकि उसको मालूम है कि मेरा उद्देश्य क्या है. कारण त्याला माहिती आहे की त्याचा उद्देश काय आहे. देखिए ये मेरी व्यक्तिगत जवाबदारी है, मैं कहीं भी जा सकता हूँ. पण ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, मी कुठेही जाऊ शकतो. जहाँ मेरा अच्छा चर्च है, जहाँ मुझे अच्छे वचन मिले, जहाँ मुझे अभिषेक मिले, मैं वहाँ जाऊँगा. आणि ज्या ठिकाणी चांगले चर्च आहे, ज्या ठिकाणी चांगली मंडळी आहे, ज्या ठिकाणी चांगलं वचन आहे, त्या ठिकाणी मी जाऊ शकतो. मैं वहीं पे जाऊँगा. आणि मी कुठेही जाऊ शकतो. जहाँ पे मेरी भूख और मेरी प्यास मिटती है वहीं पे मैं आणि ज्या ठिकाणी माझी भूख भागते आणि माझी तहान भागते त्या ठिकाणी मी जाऊ शकतो. वो हमारा व्यक्तिगत प्रश्न है. आणि तो आमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. लेकिन इसके ऊपर हमें झगड़ा नहीं करना. पण ह्याच्यामुळे आम्हाला भांडणं करायची नाहीये. आज हम देखते हैं कि लोग अगर कहीं जाते हैं तो उसके ऊपर भी झगड़ा करना शुरू कर देते हैं. आणि आज आम्ही पाहतो की लोक जर इकडचे तिकडे गेले तरी आम्ही भांडणासाठी उतरतो. और इतने झगड़े करते हैं कि आप पूछो मत. आणि एवढे भांडणं करतात की विचारू नका. वो मेरे लोग हैं, ये उसके लोग हैं. आणि हे माझे लोक हे त्याचे लोक आहे. हम किसके लोग नहीं हैं. आम्ही कुणाचे लोक नाहीये. हम परमेश्वर के लोग. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. हम खुदा के लोग हैं. हम खुदा के लोग. आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. इसलिए आपस में, इसलिए करस के चर्च में यही प्रॉब्लम था. आणि म्हणून त्या करिंथीकराच्या मंडळीमध्ये हीच समस्या होती. एक कहता मैं पौलुस का हूँ, दूसरा कहता मैं अपोलोस का हूँ. आणि एक म्हणायचा मी पौलुसचा आहे, एक म्हणायचा मी अपोलोसचा और आहे. इसके अंदर इसको लेकर झगड़ा था. आणि ह्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. इसलिए पौलुस को समझाना पड़ा. आणि म्हणून पौलाला समजवण्यात आलं, ना तो अपोलोस कुछ है ना पौलुस कुछ है. ना तो पौल कोणी आहे ना अपोलोस कोणी आहे. परमेश्वर सब कुछ है. परमेश्वर सर्व काही आहे. इसलिए जब दर्शन हमारे पास में होगा, आणि म्हणून दर्शन आमच्या जवळ असायला हवं. तो हमें कोई भी बात हमें परेशान नहीं करेगी. आणि कुठल्याही गोष्टीमुळे आम्ही त्रस्त होऊ नये. अगर दर्शन नहीं है, जर आमच्याकडे दर्शन नाहीये, तो बाकी की सब बातें प्रॉब्लम करेगी. तर बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही अवॉइड करावं. मेरे पास में अगर कोई लोग नहीं है, कोई बात नहीं है. मेरे पास में अगर लोग नहीं है, माझ्याकडे लोक नाहीये, अगर दर्शन है, जर दर्शन आहे, वो दर्शन के हिसाब से परमेश्वर आपको लोगों को भेजेगा. तर दर्शनाच्या नुसार परमेश्वर लोकांना तुमच्याकडे पाठवेल. आपके पास में दर्शन होना बहुत जरूरी है. आमच्याकडे दर्शन असायला हवं. आज हम इस जीवन में हम देखते हैं कि क्या चल रहा है. आणि आज आम्ही ह्या जीवनामध्ये पाहतो की काय चालू आहे. दर्शन नहीं है, दर्शन नाहीये, इसलिए सेवक गिर जाता है. आणि म्हणून सेवक खाली पडतो. इसलिए दर्शन होना बहुत जरूरी है हमारे आणि जीवन. म्हणून दर्शन असणं खूप गरजेचं उस आहे. दर्शन को पकड़कर वैसे दौड़ना है. आणि त्या दर्शनाला पकडून आम्हाला पुढे पळायचं. कोई मेरा साथ दे या ना दे, कोणी माझी साथ देऊ किंवा न देऊ, अगर आपके पास में दर्शन है, जर आमच्याकडे दर्शन आहे, आप योग्य दौड़
दौड़ सकते हैं। तर आम्ही योग्य धाव जी आहे ती आम्ही धावू. जिसके पास में दर्शन नहीं है आणि ज्याच्याकडे दर्शन नाहीये वो यहाँ वहाँ दौड़ेगा तो इकडे तिकडे पळेल और उसके हाथ में कुछ नहीं लगेगा। आणि त्याच्या हातामध्ये काही लागणार इसलिए नाही. आपको और मुझे एक दौड़ दौड़ना है आणि म्हणून तुम्हाला आणि मला एक धाव धावायची आहे दर्शन के साथ में। आणि दर्शनासोबत क्या है आज आपका दर्शन? काय आहे आज आमचं आप दर्शन? क्या करना चाहते हैं? आम्हाला काय करायचंय? आपके 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 जीवन के अंदर, आपके परिवार के विषय में, आपके सेवा के विषय में हमारे पास में क्या दर्शन है? आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवाराविषयी, आमच्या सेवेविषयी आज आमच्याकडे काय दर्शन आहे? अगर दर्शन है तो उसको लिख लेना, आणि जर का दर्शन आहे ते तर तुम्ही लिहून क्योंकि काढा. हबक्कुक कहता है, आणि हबक्कुक म्हणतो, दूसरा वचन, मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ. हाँ, पहली बात हमें क्या करना है? पहिली गोष्ट आम्हाला काय करायचंय? दर्शन को लिखना है। दर्शन लिहायचंय. आपको और मुझे क्या करना है? अपने दर्शन को लिखना है। तुम्हाला आणि मला काय करायचंय? आपलं दर्शन लिहायचंय. जोर से कहें, दर्शन को लिखना है। जोरात म्हणा, दर्शन लिहायचंय. सब बोले दर्शन को लिखना है। आणि सर्वांनी म्हणा, दर्शन लिहायचंय. दर्शन का मतलब आप क्या चाहते हैं? आणि दर्शन म्हणजे आम्हाला काय करायचंय? हमें प्रभु के लिए क्या करना है? आम्हाला प्रभूसाठी काय करायचंय? आपके पास में दर्शन लिखना हो। आणि आमच्याकडे दर्शन असायला हवं. अगर हम लीडर हैं, आणि जर आम्ही पुढारी आहोत, आप ये साल में क्या प्राप्त करना चाहते आणि हैं, ह्या वर्षामध्ये आम्हाला काय प्राप्त करायचंय, आप लिखिए उसको आणि आम्ही लिहूया. और उसके अनुसार अपनी दौड़ को दौड़िए। आणि त्यानुसार आम्ही आमची धाव धावूया. अगर उसके अनुसार दौड़ने लगे ना, आणि जर का त्यानुसार आम्ही धावू लागलो, बाकी कोई बात हमको तकलीफ नहीं देगी। आणि बाकी कुठल्या गोष्टी आम्हाला त्रास देणार नाही. अगर दर्शन नहीं है ना, जर दर्शन नाहीये ना, तो खोपड़ी के अंदर, दिमाग के अंदर बहुत सारी बातें तर उठती हैं। डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घुसतील. और उसने वो चर्च में क्यों जा रहा है, ये चर्च में क्यों जा रहा है, मेरे आदमी को तुमने लेकर गया, उसके आदमी को लेकर गया, बस यही दर्शन नहीं है इसलिए बातें चलती है। आणि दर्शन नसल्या कारणाने तू इकडे जातो, तिकडे जातो, ह्या चर्चला जातो, त्या चर्चला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, ह्या गोष्टी डोक्यामध्ये घुसतात. और झगड़े की बातें आती हैं, आणि त्यामुळे भांडणं निर्माण होतात. और फूट डालने की बातें आती आणि हैं। त्यामुळे ते तटफुटीचं वातावरण तयार चर्च के होतं. अंदर फूट डालते हैं, आणि चर्च मध्ये ते तटफुटीचं वातावरण तयार क्यों होतं. मालूम है? का माहितीये? दर्शन नहीं है इसलिए। दर्शन नाहीये. अगर दर्शन होगा ना, आणि जर दर्शन असेल ना, मेरे पास में कितना है, क्या है, उसकी चिंता करने की जरूरत नहीं है। माझ्याकडे किती आहे, काय आहे, ह्याची चिंता करायची गरज नाहीये. ना तो सींचने वाला कोई है, ना रोपणारा कोणी आहे, ना लगाने वाला कोई है, ना लावणारा कोणी आहे. बढ़ाने वाला आणि परमेश्वर है, बनानेवाला परमेश्वर आहे. वाड़ करनारा परमेश्वर है। आणि तो वाढ करणारा परमेश्वर आहे. इसलिए आपके और मेरे चर्च के लिए चिंता करने की कोई जरूरत नहीं आणि है। म्हणून तुमच्या आणि माझ्या चर्चची काळजी करायची गरज नाहीये. चिंता करने वाला वो है। काळजी करणारा तो आहे. हमें दर्शन के साथ में चले आम्हाला दर्शन घेऊन चालायचंय. और दर्शन के साथ में दौड़ लगा। आणि दर्शनासोबत आम्हाला धाव धावायची. परमेश्वर का काम है बढ़ाने का। आणि परमेश्वरचं काम आम्हाला वाढवायचं. इसलिए आप लिखें उसको आणि म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लिहा कि आप आपके जीवन में क्या प्राप्त करना चाहते हैं। आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय मिळवायचंय, काय प्राप्त करायचं ते लिहा. आपके परिवार के विषय में आप क्या चाहते हैं, आणि आपल्या परिवाराविषयी तुम्हाला काय पाहिजे, आपके व्यक्तिगत जीवन के विषय में आप क्या चाहते हैं, आमच्या वैयक्तिक जीवनाविषयी आम्हाला काय मिळवायचंय, आपके सेवा के विषय में आप क्या चाहते हैं, आम्हाला सेवेच्या विषयी काय मिळवायचंय उसको लिखें आप। ते तुम्ही लिहा. और जब लिखेंगे, ज्यावेळी आम्ही लिहिणार, हमारे सामने होगा, आमच्या समोर असेल, बाकी की कोई बातें हमको तकलीफ नहीं आणि देगी। बाकीच्या कुठल्याही गोष्टी आम्हाला त्रास देणार नाही. कोई गया, कोई आया, उससे 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 कोई समस्या उत्पन्न नहीं आणि होगी, कोणी गेला, कोणी आला तरी कुठलीही समस्या निर्माण झाली तरी काही होणार नाही. क्योंकि हमें मालूम है हम दर्शन के साथ में चल रहे कारण हैं आम्हाला माहिती आहे आम्ही दर्शनासोबत और चालत आहे. दर्शन के साथ में दौड़ लगा रहे हैं, आणि दर्शनासोबत आम्ही धाव घेते. और परमेश्वर उसको बढ़ाएगा, आणि परमेश्वर त्याला वाढवेल. परमेश्वर बढ़ाएगा। परमेश्वर त्याला वाढवेल. पहली बात, उसको लिख ले। पहिली गोष्ट आहे ती आम्हाला लिहायची. बोलो लिखें। म्हणा लिहा. पड़ोसी को बोलना लिखें, म्हणा लिहा. लिखें। लिहा. आप बोलेंगे मुझे लिखना नहीं आता, ज्याला लिहायला येत नाही, आप पड़ोसी से बोले मेरा भी लिख के दे आप। आणि तुम्ही शेजाऱ्याला सांगा तू माझं पण लिहून दे. बोलना तो आता है ना, बोलायला तर येतं ना, बोलने आता है कि नहीं? बोलायला येतं की कोई नाही? बात नहीं, लिखना नहीं आता तो काही हरकत नाही, लिहायला येत. पड़ोसी को बोला मुझे लिख कर दे दे, शेजाऱ्याला सांगा मला लिहून दे. और उस जो लिखी हुई बात है आणि जे लिहिलेल्या गोष्टी आहेत उसको अपने सामने रखें। ते तुमच्या समोर ठेवा. पहली बात, लिखना जरूरी है। आणि पहिली गोष्ट लिहिणं गरजेचं आहे. क्यों लिखना जरूरी है? का लिहायचंय? आप बोलेंगे मैं तो बहुत इंटेलिजेंट हूँ, आणि तुम्ही तर म्हणता मी पूर्ण ज्ञानी आहे बचपन से बॉर्नविटा खाता हूँ, आणि लहानपणापासून आहे, और बॉर्नविटा खाने से स्मरण शक्ति बढ़ती है। आणि ब्राउनविटा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. मैं आपको पूछूंगा कि पिछले सोमवार को आपने शाम को क्या खाना खाया, बता सकते हैं? आणि आता मी तुम्हाला जर विचारलं तर पाठीमागच्या सोमवारी तुम्ही काय जेवण केलं, पिछले जनवरी के अंदर 1 तारीख को आपने क्या खाना खाया मालूम है? आणि 1 जानेवारीला तुम्ही काय जेवण केलं तुम्हाला माहितीये का? आपको मालूम है पिछले बुधवार को आपने दोपहर में क्या खाना खाया? आणि पाठीमागच्या बुधवारी तुम्ही दुपारी काय खाल्लं तुम्हाला माहितीये का? आपने तो बॉर्नविटा पी पी के इतने बड़े हो गए ना,
बोर्नविटा, आणि तुम्ही बॉर्नविटा खाऊन दूध दूध में मिला मिला के, आणि दूध मिळून, ये स्मरण शक्ति है। आणि ही स्मरणशक्ती आहे का? एक बात ध्यान में रखना, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आप और मैं भूलने वाले प्राणी हैं। तुम्ही हा नेहमी विसरणारे प्राणी आहोत, हम कितने भी इंटेलिजेंट क्यों ना हो, आणि आम्ही किती ज्ञानी असू द्या, हमारी जो बुद्धि है कई बातों को भूल जाती है, आणि आमची जी बुद्धी आहे ती कित्येक वेळा विसरून जाते, इसलिए लिखना जरूरी है। आणि म्हणून लिहिणं गरजेचं आहे, जब आप लिखने की प्रैक्टिस करें, आप आणि आम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करूया। 10 साल पहले लिखता था कॉलेज के अंदर, आणि जसं आम्ही कॉलेजमध्ये लिहित होतो, अब मेरी प्रैक्टिस चली गई, आणि माझी प्रॅक्टिस निघून गेली, आपकी प्रैक्टिस मत जाने दीजिए, आणि तुमची प्रॅक्टिस जाऊ देऊ नका, लिखें आप। आणि तुम्ही लिहा। अब लिखने का तो प्रॉब्लम नहीं, अब कंप्यूटर आ गए हैं, आणि लिहिण्याचं आता काही समस्या नाहीये, पण आता कम्प्युटर आलेला आहे, कंप्यूटर पे आप लिख सकते हैं, आणि कम्प्युटरमध्ये तुम्ही लिहू शकता, अपने दर्शन को लिखें। आपलं दर्शन लिहा। आपको मालूम है जिसके ऊपर आप और मैं विश्वास करते हैं वो परमेश्वर, लिखने वाला परमेश्वर आणि है। तुम्हाला माहिती आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ना, तो लिहिणारा परमेश्वर आहे। उसने 10 आज्ञा को लिखा, त्यांनी 10 आज्ञा लिहिल्या, अपने उंगलियों से उसने लिखा, आणि त्याच्या बोटांनी लिहिल्या, वो लिख कर उसने दिया। आणि त्या लिहून त्यांनी दिल्या। अगर परमेश्वर लिख सकता है तो हम भी लिखना जरूरी है। आणि जर परमेश्वर लिहू शकतो तर आम्ही देखील लिहू शकतो, अगर परमेश्वर की आदत है लिखना, आणि ही परमेश्वरची सवय लिहिणं, और उसको मालूम है मनुष्य भूलने वाला प्राणी है, आणि त्याला माहिती आहे की मनुष्य जो आहे तो विसरणारा प्राणी इसलिए आहे, उसने लिख कर आज्ञा को दिया। आणि त्याने त्या आज्ञा लिहून दिल्या। इसलिए आपको और मुझे भी अपने दर्शन को लिख कर अपने सामने रखना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला माझं जे दर्शन आहे ते लिहून माझ्या समोर ठेवायचं क्यों आहे। दर्शन लिखना है? आणि का दर्शन लिहायचं? दूसरी बात, दुसरी गोष्ट, उसी को पढ़ो। मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ, हाँ पाट्यांवर ठळक लिही। हाँ, कैसे लिखना है? जोर से बोलो, जोर से बोलो, ठळक, जोर से बोलो, ठळक। ठळक म्हणजे? ठळक म्हणजे? हाँ हाँ, ठळक म्हणजे? हाँ, आप मेरी राइटिंग लिखोगे ना, स्पष्ट नहीं है, आणि माझे जर लिहिणं पाहिलं तर स्पष्ट नाही, मेरी राइटिंग कोई पढ़ नहीं सकता, आणि माझी रायटिंग जी आहे ती कोणी वाचू शकत नाही, क्योंकि जर्मनी में है, कारण ती जर्मनीमध्ये मैं ही आहे। पढ़ सकता उसको, ते मी वाचू शकतो, अपने अपने लेकिन मैं पढ़ सकता हूँ उसको, पण मी ते वाचू शकतो हा। मैं ठड़क, मैं उसको बता सकता हूँ कि मैंने क्या लिखा है। आणि मी ठळकपणे सांगू शकतो की मी काय लिहिलंय। इसलिए आपके 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 पास में भी जो दर्शन है ना, उसको ठड़क लिखना है। आणि म्हणून आमच्याकडे पण जे दर्शन आहे ना ते आम्ही ठळक लिहायला पाहिजे। साफ साफ, ठड़क का मतलब है साफ साफ लिखना है, आणि ठळक म्हणजे स्पष्ट लिहायला कि पाहिजे, आपको वो समझ में आए आणि ते आम्हाला समजून कि येईल आप क्या करना चाहते की हैं, आम्हाला काय करायचं। अपने अपने ठहराए आपके जीवन के अंदर आप क्या करना चाहते हैं, आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठरवलंय का तुम्हाला काय करायचंय, आपके फैमिली लाइफ में क्या करना आणि चाहते हैं, आमच्या परिवारामध्ये काय करायचंय, आपके व्यक्तिगत जीवन में क्या करना आमच्या चाहते हैं, व्यक्तिगत जीवनामध्ये काय करायचंय, आपकी सेवा के विषय में क्या करना चाहते आमच्या हैं, सेवेविषयी काय करायचंय, आपके सेहत के विषय में क्या करना आणि चाहते हैं, आमच्या शारीरिक बाबतीत काय करायचंय, आरोग्य आरोग्य चंगाई के विषय में क्या करना आणि चाहते आरोग्य मिळण्यासाठी आम्हाला काय करायचंय, हैं, आपको आपका फाइनेंस के आपके आर्थिक परिस्थिति सुधारने के लिए आप क्या करेंगे, आणि आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्हाला काय करायचंय, आपके व्यक्तिगत आत्मिक जीवन में बढ़ने के लिए आप क्या आणि करेंगे, आम्हाला आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी काय करायचंय। आपने आपने लिखा इस साल में, आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही लिहिलंय का? हाँ, आत्मिक जीवन के विषय में लिखा होगा आपने। आत्मिक जीवनाविषयी लिहिलं असेल। मैं सुबह उठ के प्रार्थना करूंगा, मी सकाळी उठून प्रार्थना करेल, मैं बाइबल को पढ़ूंगा, आणि मी बायबल वाचेल, या मैं उपास को रखूंगा, आणि मी उपास करीन, मैं प्रभु के साथ में इतना समय बिताऊंगा। मी प्रभू सोबत एवढा वेळ घालवेन। ये शायद आपने लिखा होगा, हे कदाचित तुम्ही लिहिलं असेल। ठलक लिखना है, हे ठळक लिहायचं आपके सामने रखना है, आणि ते आमच्या समोर और उसके ठेवायचं अनुसार करना है। आणि त्यानुसार आम्हाला और करायचं। इतना ही नहीं, पण एवढंच नाहीये, आपके आपके आरोग्य के विषय में आपने क्या करना है, आमच्या आरोग्याविषयी आम्हाला काय करायचंय, आपके आपके सेहत के विषय में भी आपको चिंता करना आणि है। माझ्या तब्येतीविषयी देखील मला काय करायचंय, आपको आपको अपनी तबियत के हिसाब से आपको एक्सरसाइज करना है। आणि आमच्या तब्येतीनुसार आम्हाला एक्सरसाइज करायचे, आप आधा घंटा 45 मिनट और चलना है, आणि अर्धा तास 45 मिनिटं आम्हाला चालायचंय, खाने पे कंट्रोल करना है। आणि खाण्यावर आम्हाला कंट्रोल करायचंय। आज बीपी वगैरह जो है उसको कंट्रोल में लाने के लिए कुछ चीज़ों को छोड़ना पड़ेगा, कुछ चीज़ों को खाना पड़ेगा। आणि बीपी आणि जे काही आजार वाढत ते जर आम्हाला सोडायचे असतील तर आम्हाला काही खाणं कमी आणि जास्त करावं लागेल। चिकन मटन पे थोड़ा सा कंट्रोल करना पड़ेगा, आणि चिकन मटन आहे त्याच्यावर आम्हाला नियंत्रण करावं लागेल, उसको पचाने के लिए दौड़ना पड़ेगा, आणि ते पचवण्यासाठी आम्हाला पळावं लागेल। ये सब शारीरिक आरोग्य के विषय में भी करना है। आणि हे सर्व शारीरिक आरोग्याच्या तब्येतीच्या बाबतीत आहे। नहीं तो आप बोलेंगे नहीं, प्रभु के मार खाने से मैं चंगाई मिली है, प्रभु बोलेंगे चंगाई तो दी, तो इतना खा रहा है लेकिन उसके लिए कुछ नहीं कर रहा, तो मैं क्या करूँ उसको। आणि तुम्ही म्हणसाल की प्रभूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय, आम्ही जर एवढं खाणार आणि म्हणणार की प्रभू आरोग्य दे, कसं काय आरोग्य। एक गोल है हमारे लिए, आणि शरीरावर देखील
नियंत्रण ठेवणं हे देखील आमच्या जीवनाविषयी एक ध्येय आहे. तभी तो हमें चंगाई मिलेगा. तरच आम्हाला आरोग्य हम मिळेल. शरीर के लिए कुछ करते नहीं है आम्ही शरीरासाठी काही करत नाही और हम कहते हैं प्रभु के मार खाने से चंगाई मिले. आणि आम्ही म्हणतो की प्रभूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्रभु ने मिळालं. 2022-23 साल पहले चंगाई दे दी है. आणि प्रभू येशूने 2022-23 वर्षापूर्वी आम्हाला आरोग्य दिलंय. चंगाई संभालने का काम किसका है? आता आरोग्य सांभाळायचं काम कोणाचं आहे? मेरा है. माझं आहे. जब थोड़ी सी उम्र बढ़ती रहती है आणि ज्यावेळी आमचं थोडं वय वाढतं तो सब कंट्रोल करना चाहिए चीजों त्यावेळी को. आम्हाला थोडं नियंत्रण ठेवायचंय. खाने पे नियंत्रण रखना है, खाण्यावर नियंत्रण ठेवायचंय एक्सरसाइज करना है, आणि आम्हाला व्यायाम करायचा थोड़ा आहे. सा चलना है थोडंसं चालायचंय और ये सब बीमारी अपना आप निकल जाएगी. आणि हे जे आजार आहेत ते ऑटोमॅटिक निघून जाते. चिकन मटन के साथ में थोड़ी सब्जियां, हरी सब्जी भी खानी है. आणि चिकन मटन सोबत हिरव्या पण पालेभाज्या खायच्यात. लेकिन कुछ लोगों को आदत है कि हरी सब्जियों में भी चाहिए, आणि प्रत्येक व्यक्तीला त्या प्रत्येक भाजीमध्ये पण पाहिजे. खीमा चाहिए, उसके बिना जाता ही नहीं खाना. त्याच्याशिवाय जेवणच जात नाही. क्योंकि जब जीभ को आदत लग गई है ज्यांना सवय लागलेली आहे तो ये सवय जाती नहीं है. आणि ही सवय जात नाही. थोड़ा सा कंट्रोल करें आप. आणि थोडंसं कंट्रोल करूया. खाएंगे सोएंगे, खाएंगे सोएंगे, खाएंगे सोएंगे तो तबीयत खराब नहीं होगी तो क्या होगा? खाणार झोपणार, खाणार झोपणार, खाणार झोपणार, मग तब्येत खराब होणार नाही. मग काय होणार? मैं शनिवार की आरोग्य सभा है ही. मग आहे शनिवारची आरोग्य सभा. प्रभु तेरे मार खाने से चंगाई मिली. प्रभू तुला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालंय. प्रभु बोलेंगे चंगाई मैंने कभी दे दिया है, आणि प्रभू म्हणतो की तुला मी आरोग्य कधीच दिलंय. पर ये संभाल के रखता नहीं है, संभाल के रखता नहीं पण है. आम्ही सांभाळून ठेवत थोड़ा नाही. सा हलना है, चलना है. थोडंसं हलायचंय, चालायचंय. खाना खाया थोड़ा चलो, आणि जेवल्यानंतर थोडं चालूया. 200 300 500 कदम चलिए. आणि 200-300 पावलं चाला. 2 हफ्ते से मेरा एक्सरसाइज नहीं हो रहा लेकिन मैं 7 किलोमीटर रोज चलता हूँ. आणि 2 हफ्त्यापासून माझा व्यायाम होतोय तो मी होत नहीं है होत नाहीये. लेकिन मैं हर दिन 7 किलोमीटर जाता हूँ. पण दर दिवशी मी 7 किलोमीटर मैं चालतो. साइकिलिंग करता हूँ. आणि मी सायकल मैं चालवतो. 5000 10,000 जंपिंग करता हूँ. आणि 5,000-10,000 मी जंपिंग करतो. मैं एक्सरसाइज करता हूँ. आणि मी व्यायाम करतो. मुझे मालूम है मेरी चंगाई को कैसे संभालना है. आणि मला माहिती आहे मला आरोग्य कसं सांभाळायचं क्योंकि आहे. मुझे और 120 130 140 साल जीना है प्रभु के कारण लिए. मला 120 130 140 वर्ष मला जगायचंय. प्रभु के लिए जीना है. प्रभूसाठी जगायचंय. क्योंकि अचानक अटैक आ गया तो कुछ लोग अटैक होकर चले जाते हैं बीच में. आणि अचानक अटॅक आला की काही लोक ते मधूनच निघून प्रभु जातात. ने कहा मैं तुझे दीर्घ आयुष्य दे के मैं तुझे आशीषित करूंगा. आणि प्रभू म्हटलं मी तुला दीर्घायुष्य देऊन आशीर्वादित केले. दीर्घ आयुष्य का मजा लीजिए आप. आणि दीर्घायुष्याची आम्ही मजा घेऊया. हाँ, थोड़ा सा कंट्रोल करें. आणि थोडंसं आम्ही नियंत्रण ठेवूया. तो उसको भी आप निरोगी रहने के लिए आप क्या करेंगे आप? आणि निरोगी राहण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? हम शनिवार की प्रार्थना में आएंगे दादा. आम्ही शनिवारच्या प्रार्थनेमध्ये जाणार वहाँ पे दादा. हमको चंगाई मिलेगी. त्या ठिकाणी आम्हाला आरोग्य आने मिळेल. की आओ लेकिन आरोग्य के लिए चंगाई के लिए प्रार्थना मत करें. या पण आरोग्यासाठी प्रार्थना नका करू. चंगाई दे दी है प्रभु ने. आरोग्य प्रभूने दिलेलं हम आहे. आशीषित लोग हैं. आम्ही आशीर्वादित लोक अब आहोत. दूसरों के लिए चंगाई के लिए प्रार्थना करना. आम्ही दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आमीन. आमेन. जितने लोगों को यहाँ बीपी है वगैरह है तो आप थोड़ा सा ध्यान दें शरीर पर. आणि जेवढ्या पण लोकांना या ठिकाणी बीपी आहे, इतर काही आजार आहेत, त्यांनी शरीरावर नियंत्रण ठेवा. हम गोलियों पे जीने वाले लोग नहीं है. आम्ही गोळ्यांवर जगणारे लोक हम नाहीये. प्रभु के वचन पे जीने वाले लोग आम्ही हैं. प्रभूच्या वचनावर जगणारे लोक आहोत. प्रभु ने कहा मेरे हर एक मुंह से निकलने वाले शब्द से आप जीवित रहेंगे. आणि प्रभू म्हटलं की माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर तुम्ही जिवंत राहाल. तो गोली खाने के लिए नहीं बुलाया प्रभु ने. प्रभूने गोळ्या खाण्यासाठी नाही उसके बोलवलं. वचन को खाने के लिए बुलाया. त्याचं वचन खाण्यासाठी उसके बोलवलं. वचन को पकड़ें त्याचं वचन आम्ही पकडूया. और जो हमें शरीर के लिए करना चाहिए आणि जे आम्हाला शरीरासाठी करायचंय वो हमें करना है. ते आम्हाला करायचंय. उसको लिखें आप क्या करेंगे आप. ते तुम्ही लिहा तुम्हाला काय आज करायचं. रात में आपको होमवर्क है. आजच्या रात्री तुम्हाला हा घरचा अभ्यास आहे. निरोगी रहने के लिए आप क्या करेंगे. आणि निरोगी राहण्यासाठी आम्हाला काय करायचंय. आप बहुत लोग फाइनेंस के बारे में आर्थिक परिस्थिति के बारे में बहुत कमजोर है. आणि खूप सारे लोक जे आहेत ते आर्थिक परिस्थितीमध्ये कमजोर आहेत. 15 तारीख के बाद में पैसा टिकता ही नहीं है. 15 तारखेनंतर पैसे टिकत नाही. और 15 तारीख तक आने तक खत्म हो जाता है पैसा. आणि 15 तारीख येईपर्यंतच पैसे संपून जातात. 15 तारीख तक क्या पगार आया कि गया. आणि 15 तारीखच काय पगार आला की गेला. इतने लोन शुरू हैं. लगेच लोन सुरू आहे. इतने सारे. आणि एवढेच आहे. क्रेडिट पे क्रेडिट कार्ड बस उसको घुमाते रहते हैं. क्रेडिटवर क्रेडिट आणि ते कार्ड आम्ही फिरवत वो राहतो. चक्रव्याधी ब्याज बढ़ता जाता है. आणि तो चक्रवाढ व्याज जे आहे ते वाढत जातं. मैं आपसे विनंती करता हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप घर में 2 रोटी कम खा लें आणि आम्ही घरामध्ये 2 भाकरी कमी खाऊया. पर वो क्रेडिट कार्ड के चक्कर में मत पड़े. पण क्रेडिट कार्डच्या चक्करमध्ये आम्ही पडू ये नये. क्रेडिट कार्ड हमको बर्बाद कर देगा. आणि हे क्रेडिट कार्ड एक दिवस आम्हाला बर्बाद करेल. आमीन. आमेन. कोई जरूरत नहीं है हमें कपड़े खरीदने का क्रेडिट कार्ड से. आणि क्रेडिट कार्ड वरून आम्हाला कपडे खरेदी करायची काही गरज नाहीये. क्रेडिट कार्ड से कोई जरूरत नहीं है हमको फर्नीचर खरीदने का. आणि क्रेडिट कार्ड वरून आम्हाला फर्निचर घ्यायची गरज नाहीये. जब परमेश्वर का समय आएगा फर्नीचर परमेश्वर भेज देगा. आणि ज्यावेळी परमेश्वराची वेळ येईल त्यावेळी परमेश्वर आम्हाला फर्निचर पाठवून देईल. मेरे पास में चटाई था.
माझ्याकडे चटई मैं होती लोगों को चटाई पर बैठाता था, आणि मी लोकांना चटईवर मेरे बसवत पास में होतो. यही है सर, माझ्याकडे हेच आहे, आप बैठ जाइए इस पे. तुम्ही बसा. और मैंने कभी क्रेडिट कार्ड के चक्कर में नहीं पड़ा. मी कधी क्रेडिट कार्डच्या चक्करमध्ये मैं पडलो प्रार्थना नाही. करता था, मी प्रार्थना करत राहिलो. प्रभु यहाँ पे ना अच्छा कपाट चाहिए प्रभु, प्रभू या ठिकाणी ना चांगलं कपाट पाहिजे बढ़िया सागौन का कपाट चाहिए. आणि चांगलं सागवानी कपाट पाहिजे. अपनी हैसियत नहीं है प्रभु 1-1.5 लाख खर्च करने का, आणि प्रभू माझी घेण्याची लायकी नाहीये, पण 1-1.5 लाख खर्च करण्याची. लेकिन तू मेरी लायकी है, पण तू माझी लायकी तू आहे. मेरी लायकी तू है. माझी लायकी और आहे. मुझे मालूम है आणि मला माहिती आहे जिस खुदा पे मैं विश्वास करता हूँ ज्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवतो वो स्वर्ग से भेजने वाला परमेश्वर है. आणि तो स्वर्गातून पाठवणारा परमेश्वर आहे. आमेन. आमेन. एक दिन फोन आता है आणि एक दिवस फोन येतो और हम फोन किया जाता है, आणि फोन केला जातो बोले दादा हमारे पास में एक कपाट है आणि म्हटले दादा आमच्याकडे एक कपाट आहे और एकदम बढ़िया सागौन का कपाट है, आणि मोठं सागवानी कपाट आहे 1.5 से 2 लाख का कपाट है. आणि 1.5 ते 2 लाखाचं कपाट आहे. उसको निकालने के लिए आपको यही साहब गए थे, पता नहीं कितने आदमी लेकर गया था, राजेश ही गया था लाने के लिए. आणि मीच गेलो होतो आणण्यासाठी. और बहुत हैवी कपाट है. आणि खूप हेवी कपाट होतं. वो परमेश्वर ने पता एक क्या पोस्टिंग हो गया, आणि एकाची पोस्टिंग झाली एक वो चले गया, प्रभु ने उसको भेज दिया दूर. आणि प्रभूने त्याला त्याच्या तिकडे पाठवून और दिलं प्रभु ने बोला इसको वागोली में देकर जाना. आणि प्रभू त्याला म्हटलं की हे वाघोलीला पाठवून दे. मैंने उस कपाट को उठाकर अपने घर में रखा, एकदम बढ़िया है, सागौन का है, एकदम बढ़िया. आप आइए, मेरे देखिए फोटो निकल कर लेके जाएं आप. आणि मी ते घेतलं आणि या ठिकाणी आणलं, माझ्या घरामध्ये ठेवलं. तुम्ही कधी या माझ्या घरामध्ये पहा. तुम्ही जर पाहिलं तर निश्चित अर्थाने तुम्ही त्या कपाटाचा फोटो काढून तुमच्या घरी घेऊन जाल. कपाट नहीं दूंगा मैं, कपाट नाही देणार मी. 1.5 से 2 लाख का कपाट प्रभु ने भेजा, 1.5 ते 2 लाखाचं कपाट आहे. क्योंकि मेरा परमेश्वर जिसमें विश्वास करता हूँ वो मेरी प्रार्थना को सुनने वाला परमेश्वर है. आणि मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो माझी प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. और मैंने सोफा भेज दिया, आणि एकाने सोफा पाठवला, एक ने डाइनिंग टेबल भेज दिया, एकाने डायनिंग टेबल पाठवला, एक ने सामने वाले का टेबल भेज दिया, एकाने समोरचा टेबल पाठवला, किसी ने टीवी को भेज दिया. कोणी टीव्ही पाठवला. मैं प्रार्थना कर रहा था टीवी में यूट्यूब देखने के लिए, प्रभु एक चैनल अच्छा मैसेज देखने के लिए टीवी दे दे. लॉकडाउन के समय लिया. आणि तो लॉकडाऊनच्या वेळी मी प्रार्थना केली की प्रभू यूट्यूबवर वचन पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मला एखादा टीव्ही दे. क्योंकि हमें मेरे साथ में अमोल था, उसने बोला दादा हमको टीवी की जरूरत है. आणि माझ्यासोबत अमोल होता, तो म्हटला की दादा आपल्याला टीव्हीची खूप गरज आहे. हमने प्रार्थना किया. आम्ही प्रार्थना केली. एक व्यक्ति बोला कि आप आ जाइए, मेरे मन में आया आपको टीवी देने का. कितने इंच का टीवी? मतलब आपके मन में जो प्रभु ने डाला है दे दिया. 55-43 इंच का टीवी दे दिया. आणि एका व्यक्तीच्या मनामध्ये आलं की मला टीव्ही द्यायचा आहे. त्यांनी विचारलं की दादा किती इंची टीव्ही द्यायचा, आणि त्यांनीच ठरवलं की 55 इंची टीव्ही द्यायचा आणि त्यांनी तो देऊन टाकला. और हमने लॉकडाउन में उसका इस्तेमाल किया. आणि लॉकडाऊन मध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग झाला. मेरे साथ में अमोल था, आणि माझ्यासोबत अमोल बहुत होता. हमें यूजफुल हुआ उस बात को, आणि खूप त्याचा उपयोग हुआ हमको. मेरे घर में जो भी चीजें हैं ना सब प्रार्थना के द्वारा है. आणि माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व प्रार्थनेच्या द्वारे मैं आहेत. फालतू खर्चा नहीं करता हूँ, आणि मी फालतू खर्च करत नाही. क्योंकि मुझे मालूम है मुझे लोगों को दिखाना नहीं है. आणि मला माहिती आहे मला लोकांना दाखवायचं नाहीये. आज लोगों का प्रॉब्लम है दिखावा बहुत है. आणि आज लोकांची ही समस्या आहे की दिखावापणा खूप करतात. और आप मॉल में चले जाएंगे तो वहाँ क्रेडिट कार्ड वाले खड़े हैं. आणि मॉलमध्ये तुम्ही गेले ना तर क्रेडिट कार्ड वाले त्या ठिकाणी उभे आहेत. सब फ्री है. साहेब फ्री आहे, फ्री आहे. आप ले लो. तुम्ही घ्या. आप 2 महीने ये पैसा इस्तेमाल कर सकते आणि हैं. तुम्ही 2 महिने पैसे वापरू शकता. आप बिल्कुल भी पैसा एक्स्ट्रा मत दीजिए. आणि तुम्ही बिलकुल पैसे एक्स्ट्रा देऊ उनको नका. मालूम है 2 महीने ये आदमी भर ही नहीं सकता पैसा. आणि ते म्हणतात 2 महिने हा व्यक्ती पैसे भरू शकतो. उसको मालूम है इसको खर्च करने की आदत है. त्याला माहिती आहे याला खर्च करायची सवय आहे. और वो क्रेडिट कार्ड हमारे जीवन को बर्बाद कर सकता है. आणि ते क्रेडिट कार्ड आमचं जीवन बर्बाद करू शकतं. अपने आर्थिक परिस्थिति को संभालें. आमची आर्थिक परिस्थिती आम्ही सांभाळूया. फजूल अपने पास 2-4 साड़ी हैं, 2-4 सूट हैं, तो 4था सूट खरीदने की जरूरत नहीं है. आणि 2-3 साड्या आहेत, 2-3 सूट आहे, तर बाकीचं खरेदी करण्याची गरज नाहीये. पण दिल है कि मानता नहीं. पण हृदय आहे की ते मान्यच करत नाही. दिल है कि मानता नहीं. हृदय ते मान्यच करत वो नाही. शोरूम में इतनी बढ़िया साड़ी लगा देते, आणि त्या शोरूम मध्ये मोठी साडी लावलेली असते. लालच होती. आणि मग आमच्यामध्ये लालच येते. तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे निळं साडी नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे निळी साडी नाहीये. माहिती आहे तुम्हाला. माहिती आहे तुम्हाला. मग बघा ना काय. बघा ना काय. तो जाते जाते साड़ी भी खरीद लेते. खरीदने की जरूरत नहीं है. आणि मग जाता जाता आम्ही साडी पण खरेदी करतो. खरेदी करायची गरज नाहीये. खरीद लिए 2-4-5 हजार का साड़ी. आणि मग खरेदी करता 4-5 हजार साडी. आगे चले गए, आणि पुढे गेले, वहाँ पे पीली साड़ी. आणि त्या ठिकाणी पिवळी साडी. बघा तुम्हाला दिसत नाही का पिवळी पण नाही माझ्याकडे. तुम्हाला दिसत नाही का पिवळी पण नाही माझ्याकडे. क्रेडिट कार्ड है ना. क्रेडिट कार्ड आहे ना. हमें जरूरत नहीं है. आम्हाला गरज नाहीये. आपके पास में 4 कपड़े. आमच्याकडे 4 कपडे आहेत.
पांचवी खरीदने की जरूरत नहीं। पाचवी खरेदी करण्याची गरज नाही। प्रभु का धन्यवाद, हमारे पास 4 जोड़े हैं। आणि प्रभूला धन्यवाद की आमच्याकडे 4 जोड आहेत। उन लोगों को देखिए जिनके पास में नहीं है। आणि ज्यांच्याकडे पहा त्यांच्याकडे नाहीये। हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत अपने पैसे को संभालते हैं। आणि आमचे पैसे सांभाळतो। सेविंग कीजिए आप पैसा, आम्ही पैसे सेव्हिंग करावे 50 रुपए से शुरू करें आप। आणि 50 रुपयापासून सुरुवात हम करूया। कर सकते हैं, अगर रिचार्ज हम 700-800 रुपए का कर सकते हैं। आणि जर आम्ही रिचार्ज 700-800 चा करतो, DTH PTH पता नहीं क्या झिंगा लाला, अगर उसको हम चला सकते हैं 1000 रुपए में, PTH DTH झिंगालाला ते जर आम्ही पाहतो तर आम्हाला माहिती, तो हम 500 रुपए या 100 रुपए जमा कर सकते हैं। तर आम्ही 500 काय 100 रुपये जमा आप करू भूल जाए आपने 100 रुपए जमा किए हैं, आणि तुम्ही विसरून जातो आम्ही 100 रुपये जमा केले 10 साल के बाद में देखिए कितना हो जाएगा। आणि 10 वर्षानंतर पहा किती होतात त्याचे। रोज मटन चिकन खाने की जरूरत नहीं है। रोज मटन चिकन खाण्याची गरज नाहीये। काही लोकांना बाहेरचे खायची सवयच आहे। काही लोकांना बाहेरचं खायची सवयच आहे। बस दिन गया कि शाम को उनको लॉलीपॉप चाहिए। बस दिवस गेला ना संध्याकाळ आली की लॉलीपॉप खायचंच आहे। आज मला ना चायनीज खायचे वाटते, आज मला ना चायनीज खाऊशी वाटते। कल ही खाया था ना, कालच खाल्लं होतं ना, आज पण वाटते ना, आज पण वाटतंय ना, आज मुझे कुछ अलग खाने का जी कर रहा आज मला काहीतरी वेगळंच खाऊ है। वाटतंय। हमेशा बाहर का खाना, आणि नेहमी बाहेरचं खाणं तो पैसे बर्बाद होएगा। तर पैसे बर्बाद होणार। अगर उस कैलकुलेशन को आपने एक दिन का जो लॉलीपॉप का पैसा है ना आप बैंक में डाल दें। आणि एक दिवसाचं जे लॉलीपॉपचे पैसे आहेत ना ते बॅग मध्ये मैं ये टाका। नहीं कह रहा हूँ आप मत खाएं, मी असं म्हणत नाही की तुम्ही खाऊ नका, अच्छा खाएं आप, तुम्ही चांगलं खा महीने में एक बार खाएं, आणि महिन्यातून एकदा खा, 15 दिन में एक बार खाएं, 15 दिवसातून एकदा खा, होटल में जाकर खाएं, हॉटेलमध्ये जाऊन खा, लेकिन रोज रोज खाने की जरूरत नहीं है। पण रोज रोज खायची गरज नाहीये। दिल है कि मानता नहीं, हृदयाचे की मान्य करत नाही। तो हम हमारे पास पैसे कहाँ से आएंगे? आमच्याकडे पैसे कुठून येतात? पैसा तो लूट जाएगा ना। आणि पैसे ते लुटून घेऊन फिर जाईल। वो पैसा ऐसा होगा जैसे फटी हुई थैली में डालते हैं। आणि मग पैसा असा होईल की जी फाटलेली पिशवी आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकू, है हमारे पास में, ये आता है पैसा हमारे पास में, आणि येतो पैसा आमच्याकडं, लेकिन वो चले जाता है, पण तो निघून जातो फिजूल खर्चों से चले जाता है। आणि तो फिजूल खर्च आहे तो निघून जातो। इसलिए आप लिखें उसको, आणि म्हणून आम्ही ते लिहा। ये हमारे जीवन में एक होना चाहिए। हे आमच्या जीवनामध्ये एक असायला हवं। मैं लिखता हूँ मेरा इनकम तो है ही नहीं साहब, प्रभु भेज देता है इनकम। इन्कम तर आहेच नाहीये, पण प्रभू इन्कम पाठवून मेरी देतो। इनकम परमेश्वर है, माझा इन्कम परमेश्वर आहे, मेरी इनकम परमेश्वर है। माझा इन्कम परमेश्वर आहे। कोई फिक्स इनकम नहीं है हमको, आणि कुठला फिक्स इन्कम नाहीये आम्हाला। आया प्रभु ने दिया उसको ले लेते हैं, आलं प्रभूने दिलं ते आम्ही घेतो, उसको मैं लिखता हूँ। आणि ते लिहितो। मेरे खुदा बाप ने इतना भेजा है, माझ्या प्रभूने मला एवढं दिलंय मैं उसको दशमांश निकालता आणि हूँ। मी त्याचा दशमांश काढतो। सबसे पहला मेरे जीवन के में जो भी मिलता है पहला टाइज डालता हूँ आणि मैं। सर्वात पहिल्यांदा मला जे मिळतं ते मी प्रभूचं ताईच काढतो। भले वो 100 रुपए क्यों ना मिले, आणि भले ते 100 रुपये का मैं मिळणार, उसको पैकेट में डाल देता मी हूँ। पाकिटमध्ये टाकतो। और लास्ट के जब 30 तारीख आती है मैं उसमें प्रार्थना करता आणि हूँ, ज्यावेळी 30 तारीख येते त्यावेळी मी प्रार्थना करतो। खुदा बाप तेरा धन्यवाद, तूने मेरी जरूरतों को पूरा आणि किया। प्रभू तुला धन्यवाद की तू माझ्या गरजा पूर्ण केल्या। और मैं उसमें से निकालता हूँ प्रभु का आदर करने के लिए। आणि मी त्यातून काढतो आणि प्रभूचा आदर सबसे करण्यासाठी। पहला मैं खर्च उस पैसों में खर्च करने से पहले मैं प्रभु के भंडार में डालता आणि हूँ। सर्वात पहिल्यांदा त्या पैशातून खर्च करण्याच्या ऐवजी मी सर्वात पहिला जो भाग आहे तो परमेश्वरचा काढतो। फिर मैं लिखता हूँ मेरी जरूरत क्या है, आणि मग मी लिहितो की माझ्या गरजा काय आहे। मुझे राशन भरना है, मला राशन भरायचंय, मेरे बच्चे की फीस है, माझ्या लेकराची फी और भरायची, फिर 50 रुपए 100 रुपए सेविंग के लिए डाल देता हूँ। आणि 50 रुपये 100 रुपये मला सेव्हिंग साठी जब टाकायचे। आप देखेंगे 10 साल के बाद में आपकी सेविंग कितनी बढ़ आणि जाएगी, मग 10 वर्षानंतर तुम्ही पहा तुमची सेव्हिंग किती वाढलेली आप असेल। बोलेंगे दादा आता ही नहीं पैसा हमारे आणि पास, तुम्ही म्हणाल की दादा आमच्याकडे पैसेच येत नाही, ऐसा आता ऐसा चले जाता। आणि असा येतो आणि असा जातो। अब आज लिख कर देखना आप आज तुम्ही लिहून पहा कि आपके पास में कितना पैसा की आता है तुमच्याकडे किती पैसे और येतात कितना खर्च होता आणि है। किती खर्च होतो। आप आज ट्राई करके देखें, आज तुम्ही ट्राय करा आप ऐसा करेंगे वाह इतना पैसा, आणि मग तुम्ही असं करणार वाव एवढे पैसे। अरे आप देखे करके, तुम्ही करून पहा और मैं आपको कहता हूँ आणि मी तुम्हाला सांगतो खुदा बाप आपको आशीषित करेगा। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल। श्रीमंत होंगे हम लोग, आम्ही श्रीमंत हो, और प्रभु विश्वास करने वाले आदमी कभी हाथ नहीं फैलाते, आणि प्रभूवर विश्वास ठेवणारे लोक कधी हात पसरवत नाही, वो देते हैं, ते देतात, वो देते हैं। ते देतात। वो व्यक्ति बने, आम्ही ते व्यक्ती बनायला पाहिजे। आमीन आमेन। और मैं आपसे वादा करता हूँ कि मेरा परमेश्वर को मालूम है कि मेरी जरूरत कहाँ पर है, आणि माझ्या परमेश्वराला माहिती आहे की माझी गरज काय आहे, और वो गरज को वहां पे भेज देता है। आणि तो ती गरज त्या ठिकाणी पाठवतो। अगर अब्राहम को भेजा उसने, आणि जर त्याने अब्राहमाला पाठवलं तो मुझे क्यों नहीं भेजेगा? तर तो मला का नाही पाठवलं? अब्राहम का परमेश्वर मेरा परमेश्वर है। अब्राहमाचा परमेश्वर माझा परमेश्वर आहे। मैं विचार कर रहा था कि वो जब इसहाक को चढ़ाया वेदी पर, आणि मी विचार करत होतो की इसाकाला त्या वेदीवर चढवलं, और वहां पे एक बकरा ना वो फंस गया वहां पे, आणि
त्या ठिकाणी झुडपामध्ये एक बकरा आहे ना, तो फसला होता उसके सिंग फंस गए आणि जाले। त्याचे शिंग फसले मैं होते। पूछ रहा था प्रभु क्यों फंसा है इसके अंदर? आणि मी विचार केली, प्रभू हे का फसलाय त्याच्यामध्ये? ये इसको अब्राहम पकड़ नहीं सकता क्या? याला अब्राम पकडू शकत नाही का? मेरा परमेश्वर हमें भागने के लिए नहीं, परमेश्वर हमें जगह पे देने के लिए सामर्थ है। आणि परमेश्वर आम्हाला पळण्यासाठी नाही तर जागेवर देण्यासाठी तो सामर्थ्य देतो। उसके सिंग को अड़का दिया प्रभु आणि ने, प्रभूने त्याचे शिंग अडकवले, तो अब्राहम के लिए बना है। ते अब्रामासाठी मैं बनवले। तुझे भागने नहीं दूंगा, मी तुला पळू देणार नाही, मैं तुझे भागने नहीं मी दूंगा। तुला पळू देणार नाही। जाली में लटका दिया प्रभु ने उसको। प्रभूने त्या जाळीमध्ये लटकवलं जो त्याला। हमारे आशीष है ना, आणि जे आमचे आशीर्वाद आहे ना, वो भागेंगे नहीं, आणि ते पळणार नाही। प्रभु ने उसको पकड़ के रखा है। आणि प्रभूने त्याला पकडून ठेवला ये आहे, इसका ही है, आणि ते त्याचंच ये आहे, इसका ही ते है, त्याचंच आहे, मैं भागने नहीं दूंगा। मी पळू देणार नाही। और खुदा आपने उसको अटका दिया। आणि परमेश्वराने त्याला त्या झुडपामध्ये हमारे अडकवलं। आशीर्वाद कोई चोर नहीं सकता। आणि आमचे आशीर्वाद कोणी चोरू शकत वो नाही। झाड़ी में लटका हुआ है, आणि तो त्या झाडामध्ये झुडपामध्ये लटकलेला आहे। पकड़ लो जाके उसको, आणि त्याला शोधा, पकड़ लो उसको, त्याला पकड़ा, उसको पकड़ो, त्याला पकडा, आपके लिए है, आणि आमच्यासाठी, आपके लिए है। आमच्यासाठी। इसलिए वहां पे दर्शन हुआ उसको, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला दर्शन झालं, यहोवा यीरे, यहोवा यिरे, उसको प्रकाशन मिला। आणि त्याला प्रकाशन क्या मिळालं। हमें मिला है प्रकाशन यहोवा यीरे प्रभु का? काय यहोवा यिरे प्रकाशन आहे? हमें मिला है वो प्रकाशन? आम्हाला मिळालंय का ते प्रकाशन? हर दिन हम अनुभव लेते हैं उसका, आणि प्रत्येक दिवशी आम्ही त्याचा अनुभव घेतो का? हर महीने अनुभव लेते हैं हम हर उसको। महिना आम्ही अनुभव घेतो का? आप चक्कर देखे परमेश्वर कितना भला आणि है। अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे।